welcome to my channel. Today we start about metritis. तर आज आपण बघणार आहे metritis म्हणजे काय. It is the infection and inflammation of the endometrium. जे काय आपले endometrium layer आहे त्याला इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन होते त्यालाच आपण म्हणतो endometritis. जसं मी सांगितलेलं की ITIS ज्या शब्दाच्या मागं लागतं ते म्हणजे काय, इन्फ्लॅमेशन. त्यालाच आपण म्हणतो एंडोमेट्रायटिस. इन्फेक्शन आणि इन्फ्लॅमेशन ऑफ द एंडोमेट्रियम. टाइप्स 3 टाइप्स आहेत. ॲक्यूट एंडोमेट्रायटिस, क्रोनिक एंडोमेट्रायटिस, ॲट्रोपिक और सेनिल एंडोमेट्रायटिस. ॲक्यूट मेट्रायटिस कधी होतं? इट ऑल्सो ऑकर. हे होऊ शकतं आफ्टर ॲबॉर्शन और चाइल्ड बर्थ. तुम्ही जर ॲबॉर्शन केलं असेल किंवा जर चाइल्ड बर्थ झाला असेल तरीसुद्धा एंडोमेट्रियम लेअरला सूज येते. नेक्स्ट, आता याची कारणं कोणकोणती आहेत? ऑर्गॅनिझम्स दॅट विल बी एंडोजिनियस और एक्झोजिनियस. जे ऑर्गॅनिझम आहे ते एंडोजिनियस असू शकतं किंवा एक्झोजिनियस. प्लॅसेंटल साईट, ॲज इट इज ओपन वुंड इन विच द ऑर्गॅनिझम कॅन इझिली मल्टिप्लाय. प्लॅसेंटल साईटच्या तिथं ऑर्गॅनिझम ओपन वुंड असल्यामुळे इझिली मल्टिप्लाय होतात, तेव्हासुद्धा इन्फेक्शन एंडोमेट्रियमला बसू शकतं. लोकिया. लास्ट लेक्चर मी तुम्हाला सांगितलं की लोकिया म्हणजे काय. जो काय वजायनल डिस्चार्ज होतो आफ्टर चाइल्ड बर्थ त्याला आपण लोकिया म्हणतो. तर हे सुद्धा एकमेव कारण असू शकतं इन्फेक्शन एंडोमेट्रियमला होण्याचं. नेक्स्ट आहे क्लिनिकल फीचर्स. हे कळलं इंट्रोडक्शन की मेट्रायटिस आपण कोणाला म्हणतोय. इन्फेक्शन अँड इन्फ्लॅमेशन ऑफ द एंडोमेट्रियम इज कॉल्ड अ मेट्रायटिस किंवा एंडोमेट्रायटिस. ओके. तर आपल्या युट्रसचे की नाही पार्ट असतात, फंडस, बॉडी आणि सर्व्हिक्स. ओके. तर हे 3 भाग आपल्याला लक्षात ठेवायचे. तर इट इज ऑल्सो नोन ॲज अ एंडोमेट्रायटिस. तर त्याचे टाईप्स आहेत. ओके. टाईप्समध्ये आपण बघितलं ॲक्यूट एंडोमेट्रायटिस, क्रोनिक एंडोमेट्रायटिस अँड ॲट्रोपिक और सेनिल एंडोमेट्रायटिस. असे आपण त्यांचे 3 टाईप्स बघितले. ॲक्यूट मेट्रायटिस कधी होतोय? जेव्हा ॲबॉर्शन होते किंवा चाइल्ड बर्थ होते तेव्हा होऊ शकते. कॉजेस, जेव्हा ऑर्गॅनिझम्स एक्झोजेनियस किंवा एंडोजेनियस असतील तेव्हा सुद्धा होऊ शकते. सेकंड, प्लॅसेंटल साईट. समजा जर प्लॅसेंटाच्या तिथं ओपन वुंड जर असेल तर तिथून तुम्हाला इन्फेक्शन किंवा इन्फ्लॅमेशन होऊ शकतं. तिथे काय होतं, जे काय जर्म्स किंवा जे काय ऑर्गॅनिझम्स असतात ते मल्टिप्लाय होतात. म्हणजे 1 असेल तर 2 होतात, 2चे 4 होतात, असे ते वाढत जातात. त्यामुळे सुद्धा एंडोमेट्रियमला इन्फेक्शन बसू शकतं. लोकिया, जे काय वजायनल डिस्चार्ज आहे आफ्टर डिलिव्हरी त्याला आपण लोकिया म्हणतोय. तर ह्याच्यामुळं सुद्धा इन्फेक्शन किंवा इन्फ्लॅमेशन एंडोमेट्रियमला होऊ शकतं. नेक्स्ट आहे साइन अँड सिम्पटम. ऑल द साइन अँड सिम्पटम ऑफ पेल्विक इन्फेक्शन. पेल्विक इन्फेक्शनचे सगळे साइन अँड सिम्पटम तुम्हाला यामध्ये दिसणार आहेत. नेक्स्ट आहे प्रोफ्यूज ऑफेन्सिव्ह वजायनल डिस्चार्ज. प्रोफ्यूज ऑफेन्सिव्ह वजायनल डिस्चार्ज. काय तुमचा जो वजायनल डिस्चार्ज आहे तो प्रोफ्यूज असणार आहे. प्रोफ्यूज ऑफेन्सिव्ह वजायनल डिस्चार्ज. ओके. म्हणजे काय, यू मे हॅव अ ईस्ट इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस और ट्रायकोमोनायसिस. म्हणजे तुम्हाला फक्त काय होणार आहे, वजायनल डिस्चार्ज जास्त झाल्यामुळं ओडर फॉर्म होणार आहे, तुम्हाला इरिटेट होणार आहे, इचिंग होणार आहे. ओके. लोकिया डिस्चार्जमुळं काय होणार आहे, तुम्ही डिप्रेससुद्धा होऊ शकता एकदा. ॲबडोमिनल पेन और क्रॅम्प्स. तुम्हाला ॲबडोमिनल पेन पण होणार आहे, क्रॅम्प्स पण येणार आहेत. हे तुम्हाला फेस करावं लागणार आहे.
This is the sign and symptoms of acute metritis. Next आहे chronic metritis. In that it is a rare condition, but if it occurs, it is due to cyclic shedding of the infected endometrium and constant drainage of infected material. क्रोनिक मेट्रायटिस हे एक रेअर कंडिशन आहे, म्हणजे दीर्घकाळ असं इन्फेक्शन किंवा इन्फ्लॅमेशन एंडोमेट्रियमला राहू शकत नाही. पण समजा ते जर झालं तर हे काय आहे, सायक्लिक शेडिंग आहे. म्हणजे आपले जे मेन्सेसमध्ये काय होतं, शेडिंग होतं, एंडोमेट्रियम लेयरचं शेडेड ऑफ होतं, त्यामुळे ब्लिडिंग होतं आपल्याला. तसंच हे एक सायक्लिक शेडिंग आहे. मग कुणाचं होणार आहे ते, इन्फेक्टेड एंडोमेट्रियमचं. जे एंडोमेट्रियमला आपल्या इन्फेक्शन आणि इन्फ्लॅमेशन झालेलं आहे ते शेडिंग होणार आहे. ओके, म्हणजे ते एक्सपेल आउट होणार आहे आणि त्याचं कॉन्स्टंट म्हणजे सतत ड्रेनेज येणार आहे बाहेर त्या इन्फेक्टेड मटेरियलपासून. त्यालाच आपण म्हणायचं क्रोनिक मेट्रायटिस. आता ह्याची कारणं काय आहेत, कॉजेस काय आहेत, की ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम्समुळं काय झालं, एंडोमेट्रियम इन्फेक्ट झालं. देन इन्फेक्शन ड्यू टू IUCDs, जे काय तुम्ही इंट्रायुटेरिन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस वापरता, मग त्याच्यामुळे ते तुमचं जेल असेल, फोम्स असतील, मेल फिमेल कॉन्डोम्स असतील, जे काय तुम्ही यूज करताय त्याचंसुद्धा इन्फेक्शन तुम्हाला बसू शकतं. त्यामुळं सुद्धा तुम्हाला क्रोनिक मेट्रायटिसला फेस करावं लागतं. नेक्स्ट आहे इन्फेक्टेड पॉलिप्स. आता इन्फेक्टेड पॉलिप्स म्हणजे काय, किंवा रिटेन्ड पॉलिप्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? आठवून बघा, माहिती आहे का? ओके, डोंट वरी, मी सांगते. तर इन्फेक्टेड पॉलिप म्हणजे काय, इन्फेक्शनमुळं तिथं काय होतं, एक नॉन कॅन्सरस असा मोठा हार्ड असा स्ट्रक्चर तयार होतं आहे तिथं, म्हणजे गोल असं मास टाईप, जे नॉन कॅन्सरस असतं त्याला आपण म्हणतो की इन्फेक्टेड पॉलिप. आणि रिटेन्ड पॉलिप म्हणजे काय, की हे एक ॲपिरन्स असतं ते डिस्टिंक्ट असतं, ह्याच्यामध्ये म्युकस फिल्ड ग्लँड्स असतात, त्यामुळे तिथले सेल्स काय होतात, इन्फ्लामेट होतात. ओके, इन्फेक्टेड पॉलिपमध्ये फक्त एक मासचा गोळा असतो आहे, पण रिटेनमध्ये काय असतं आहे की हा एक मोठा बलून टाईप असतो आहे, प्लस त्यामध्ये म्युकस फिल्ड ग्लँड्स असतात. ग्लँडमध्ये जे म्युकस फील असतं ते असतात, त्यामुळं काय होतात, तिथले सेल्स इन्फ्लॅमेटेड होतात आणि असं सूज आल्या लाईक दिसू लागतात, म्हणून त्याला रिटेन पॉलिप्स म्हणतात. देन फायब्रॉइड युटरस. तर युटरसमध्ये फायब्रॉइड्स दिसायला लागतात. ओके, म्हणजे हे एक नॉन कॅन्सरस ग्रोथ असते युटरसमध्ये, जे काय करतात, वुमन्सला चाइल्ड बिअरिंग इयर्स ज्यावेळी असं म्हणजे जेव्हा बेबीला डिलिव्हर करतो आहे आपण, त्या टाईममध्ये युटरसमध्ये एक नॉन कॅन्सरस ग्रोथ तयार होत्या. ओके, ती काय कॅन्सरस नसत्या, नॉन कॅन्सरस असत्या. नेक्स्ट इज अ ट्युबरक्युलर इन्फेक्शन. ट्युबरक्युलर इन्फेक्शन म्हणजे काय, तर ट्युबरक्युलर इन्फेक्शन म्हणजे TB, आणि TB हे एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, ह्याच्यामध्ये मेनली लंग्स तुमचा अफेक्ट होतो आहे. ओके, हा एक बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय. नेक्स्ट आहे एंडोमेट्रियम बर्न्स ड्यू टू कॉस्टिक और रेडिएशन. रेडिएशनमुळं सुद्धा एंडोमेट्रियम तुमचं बर्न होतं आहे. ओके, दिस इज द ऑल अबाउट कॉजेस ऑफ क्रोनिक मेट्रायटिस. फर्स्ट आपण बघितलं इन्फेक्टेड एंडोमेट्रियम ड्यू टू ग्रोथ ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ वाढल्यामुळं तुम्ही जे काही यूज करता IUCDs त्याच्यामुळं. इन्फेक्टेड पॉलिप्स, रिटेन्ड पॉलिप्स, फायब्रॉइड युटरस,
tubular infection. Endometrium burns due to caustic or radiation. नेक्स्ट इज अ डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. आता तुम्ही कसं शोधून काढणार की बाबा तुम्हाला क्रोनिक मॅट्रायटिसच झाला आहे? तर त्याच्यामध्ये स्मिअर कल्चर अँड हिस्टोलॉजिकल एक्झॅमिनेशन. तर तुम्हाला स्मिअर घ्यावा लागेल किंवा हिस्टोलॉजिकल एक्झामिन करावे लागेल. हे त्याचं डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आहे. देन क्लिनिकल फीचर्स, साईन सिम्टम काय दिसतात क्रोनिक मॅट्रायटिसमध्ये? ह्याच्यामध्ये स्पेसिफिक असे कोणतेही साईन सिम्टम दिसत नाहीत, पण व्हजायनामधून डिस्चार्ज येऊ शकतो या क्रोनिक मॅट्रायटिसमध्ये. आणि युट्रस तुमचा स्लाइटली, खूप नाही, स्लाइटली बल्की आणि एनलार्ज वाटतो आहे. त्यामुळं काय होतं आहे, हेवी ब्लिडिंग चालू होतं आहे. ओके, तर हे युट्रसचं साईन सिम्टम आहेत. नेक्स्ट आहे ट्रीटमेंट. ट्रीटमेंटमध्ये काय येणार? कॉज इज टू बी रिमूव्ड. ओके, कॉज इज टू बी रिमूव्ड. ट्रीटमेंटमध्ये काय, जे काय आपले कॉजेस आहेत 7, कोणते की ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम, इन्फेक्शन ड्यू टू IUCDs किंवा इन्फेक्टेड पॉलिप्स, रिटेन पॉलिप्स, फायब्रॉइड युट्रस, ट्युबरक्युलर इन्फेक्शन किंवा एंडोमेट्रियम बर्न होतं आहे. कशामुळं? ह्या रेडिएशनमुळं. तर आपण काय करायचं आहे, ह्यांनाच रिमूव्ह करायचं आहे. जे काही कॉजेस आहेत त्यांनाच रिमूव्ह करायचं. सेकंड आहे, अँटीबायोटिक आर प्रिस्क्राइब्ड बाय द डॉक्टर्स ॲज पर कल्चर अँड सेन्सिटिव्हिटी टेस्ट. आपण जे तिथलं स्मिअर घेणार आहे तर ते आपण स्मिअर टेस्ट कुठं पाठवणार आहे? लॅबला. तर त्याच्या टेस्टचे रिपोर्ट्स काय येतील, तर त्याच्यावरून आपल्याला त्यांना अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करायचे, ते पण आपण नाही, डॉक्टरांनी. नेक्स्ट, इफ द पेशंट इज अप्रोचिंग मेनोपॉज देन ॲडवाइज द पेशंट टू गो फॉर हिस्टेक्टॉमी. समजा पेशंट जर मेनोपॉजमध्ये असेल, म्हणजे त्याचे पिरियड्स जर होत नसतील, लास्ट लेक्चरला आपण मेनोपॉज बघितलं आहे, त्याचे पिरियड्स जर होत नसतील, सायकल जर बंद असेल, तर तुम्ही पेशंटला ॲडवाईज करा की त्यांनी हिस्टेक्टॉमी करावे. ओके, दिस इज अबाउट युअर क्रोनिक मॅट्रायटिस. ओके, समजलं? हां, हिस्टेक्टॉमी इज नथिंग बट अ सर्जिकल रिमूव्हल ऑफ द युट्रस अँड सर्विक्स. ओके, म्हणजे हिस्टेक्टॉमी म्हणजे काय, जे काय तुमचं युट्रस आणि सर्विक्स आहे ते सर्जरी करून काढून टाकतात, त्यालाच आपण हिस्टेक्टॉमी असं म्हणतोय. ओके, आय होप समजलं असेल तुम्हाला. नेक्स्ट इज अ ॲट्रोपिक और सेनिल मॅट्रायटिस. तर सेनिलचा अर्थ काय होतोय? कधी ऐकलं का तुम्ही सेनिल? तर बिहेविंग, म्हणजे जर आपण असाच अर्थ घेतला तर सेनाईल म्हणजे काय की बिहेविंग इन अ कन्फ्युज्ड अँड स्ट्रेंज वे अँड अनेबल टू रिमेंबर थिंग्स बिकॉज ऑफ ओल्ड एज. ओके, तर सेनिलचा अर्थ काय आहे की म्हातारा झाल्यामुळं काय होते, एक एकदा लक्षात राहत नाही, कन्फ्यूज असतो आपण, भ्रम येतो आपल्याला, म्हणजे डिल्युजन होऊ लागते, तर त्याला म्हणतात सेनिल. तर आपल्या इथं फक्त सेनिल नाही आहे, आपल्या इथं काय, सेनिल मॅट्रायटिस. याचा अर्थ कसा घेणार तुम्ही सेनिल मॅट्रायटिसचा? म्हणजे काय, हे सगळं आफ्टर मेनोपॉज काय होते, एंडोमेट्रियम काय करायला लागते, लूज व्हायला लागते, म्हणजे त्याची इलॅस्टिसिटी लूज होते, त्याचं जे रेजिस्टन्स करणारी जी काय प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे ती लूज होत्या. त्यामुळं काय होतं, युट्रसकडे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढायला लागतात. त्यामुळे त्याला सेनिल किंवा ॲट्रोपिक असं म्हणतात. ओके, मीन्स वेन एंडोमेट्रियम लुजेस इट्स रेजिस्टन्स, नॉट शेड रिपीटेडली,
it occurs infection and gains entrance to uterus. ओके, तर चान्सेस वाढायला लागतात, म्हणून आपण त्याला सेनिली मेट्रायटिस असं म्हणतोय. तर याच्यामध्ये काय होतं आहे, इट इज अ डिफिशियन्सी ऑफ इस्ट्रोजन विच इज टर्न्स टू द लॅक ऑफ इम्युनिटी ऑफ द इटरो सर्वायकल व्हजायनल कॅनल. ओके, तर समजा जर इस्ट्रोजनच्या डेफिशियन्सीमुळं काय होतं, इम्युनिटी पॉवर सर्विक्सची लो व्हायला लागत्या, त्याला म्हणायचं सेनाइल मेट्रायटिस. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, त्याच्यामध्ये फर्स्ट येतं आहे ऑफेन्सिव्ह वजायनल डिस्चार्ज. वजायनल डिस्चार्ज व्हायला लागते. सेकंड, ब्लड स्टेन्ड वजायनल डिस्चार्ज, ब्लड दिसायला लागतं त्या वजायनल डिस्चार्जमध्ये. थर्ड, युट्रस इज एनलार्ज सॉफ्ट अँड टेंडर. तुमचं जे युट्रस आहे ते एनलार्ज दिसायला लागतं, सॉफ्ट वाटायला लागतं, आणि टेंडर मीन्स असं कडक. प्युरुलंट डिस्चार्ज कॅन बी सीन एक्स्केपिंग थ्रू द सर्विक्स. तर त्याच्यामध्ये काय होतं, प्युरुलंट डिस्चार्ज पण फॉर्म व्हायला लागतो. ओके, प्युरुलंट डिस्चार्ज पण फॉर्म व्हायला लागतो आणि तो सर्विक्समधून एक्सपेल आउट होतो, म्हणजे बाहेर टाकला जातो. हे एक साइन सिम्टम आहे. नेक्स्ट आहे देअर मे बी फीचर ऑफ ॲट्रोपिक व्हजायनायटिस. म्हणजे काय, ॲट्रोपिक व्हजायनायटिस म्हणजे काय की इन्फ्लामेशन होतं व्हजायनाला, हे सुद्धा तिथं दिसून येते. दिस इज रिलेटेड अबाउट द क्लिनिकल फीचर. नेक्स्ट इज अ डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. म्हणजे तुम्ही कशावरनं ठरवाल की ॲक्यूट मेट्रायटिस झाला आहे किंवा ॲट्रोपिक किंवा सेनिल मेट्रायटिस आहे. तर फर्स्ट आहे आपलं हिस्टोलॉजिकल एक्झामिनेशन, म्हणजेच काय, स्टडी ऑफ सेल. देन डायग्नोस्टिक क्युरेटेज इन केस ऑफ पायोमेट्रा. जर समजा तुम्हाला पायोमेट्रा झालं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, क्युरेटेज, डायग्नोस्टिक क्युरेटेज करायला पाहिजे. आता पायोमेट्रा म्हणजे काय की हे एक सिरियस आणि पोटेन्शियल लाईफ थ्रेटनिंग इन्फेक्शन असते युट्रसचं. जे कशामुळं होतं आहे, बॅक्टेरिया आणि पस फिलिंगमुळं आपल्याला पायोमेट्राला फेस करावं लागतं. ओके, नेक्स्ट आहे ॲट्रोपिक और सेनिल एंडोमेट्रियस इज ऑलवेज कन्फ्युज्ड विथ CA cervix, cancer of cervix. All the tests to exclude cancer of cervix are to be done. सगळ्या टेस्ट कराव्या लागतात. आता याच्यावर ट्रीटमेंट काय आहे, इस्ट्रोजन सप्लिमेंट्स आर गिवन इन द फॉर्म ऑफ इथेनिल इस्ट्रेडियोल 0.01 mg OD for 4 weeks or 1 month. It will help in healing of endometrium. तर इस्ट्रोजन सप्लिमेंटसाठी आपल्याला इथेनिल इस्ट्रेडियल द्यायला पाहिजे 0.01 mg, ते पण एकदा 4 आठवड्यातून. ओके, अँड इट विल हेल्प्स, हे काय हेल्प करतं आहे, एंडोमेट्रियमला हील करण्यासाठी ते बरं करते. इन पायोमेट्रा ही लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे जी बॅक्टेरिया किंवा पस यामुळं उद्भवलेली असते. The drainage of pus is done with the help of simple cervical dilation, and after 2 weeks diagnostic curettage is done under the coverage of antibiotic. तर ड्रेनेज ऑफ पस आपण कधी करतोय, जेव्हा पायोमेट्राची कंडिशन येईल तेव्हा. तर सिम्पल सर्विक्स तुमचं डायलेशन होते 2 वीक नंतर आपल्याला काय करावं लागतं, डायग्नोस्टिक क्युरेटेज करावं लागतं अंडर अँटीबायोटिक. थर्ड आहे इन अनरिस्पॉन्सिव्ह केसेस, जेव्हा पेशंट रिस्पॉन्स देत नाही तेव्हा आपण हिस्टेक्टॉमी करतो आहे आणि त्यामधले जे स्पेसिमन असतात ते हिस्टोलॉजिकल एक्झामिनेशनसाठी लॅबला सेंड करतो. असेच द लेवल ऑफ इन्फेक्शन. देन यूज असेप्टिक टेक्निक फॉर ॲबोशन. ॲबोशनसाठी असेप्टिक टेक्निक यूज करायचे. यूज ऑल द स्टराईल आर्टिकल्स टू प्रिव्हेंट
इन्फेक्शन. आपल्याला स्टराईल इन्स्ट्रुमेंटच वापरायचे आहेत जेणेकरून इन्फेक्शन परत बसणार आहे. ऑलरेडी इन्फेक्शन आहे युट्रसचं, त्याच्यात आणखी नको आहे. ॲबॉर्शन करताना पण असेप्टिक लेवलनंच करायचं आहे. लेवल ऑफ इन्फेक्शन असिस करायचं आहे. देन 7th आहे असिस द पेशंट फॉर एंडोमेट्रियम बर्न्स फ्रॉम रेडिएशन. पेशंटला असिस करायचं आहे. रेडिएशनमुळं काय होतं, एंडोमेट्रियम बर्न होते, त्यामुळे त्याला असिस करायचं. नेक्स्ट आहे एनकरेज हँडवॉश. पेशंटला हँडवॉश करायला सांगायचं बिफोर एनी प्रोसिजर. सॉरी, पेशंटला नाही, नर्सला. ओके, आपल्याला ती सवयच असायला पाहिजे की आपण हँडवॉश करायचं आहे. जर तुम्ही ICN असाल तर पुढच्या नर्सेसला, स्टाफला, डॉक्टर्सना, कोणतीही हेल्थ वर्कर्सना कोणतीही प्रोसिजर करण्याच्या आधी हँडवॉश केलाच पाहिजे. ओके, त्यामुळे त्यांसाठी एन्करेज करायचं. पेशंटला आपलं पर्सनल हायजीन मेंटेन करण्यासाठी एन्करेज करायचं. पेशंटला एन्करेज करायचं त्यांचा जेनायटल एरिया क्लीन करण्यासाठी. जेव्हा ते डेफिकेशन किंवा युरिन पास करतात, स्टूल पास करतात किंवा युरिन पास करतात, तेव्हा त्यांचा जेनायटल एरिया क्लीन करायला सांगायचा. नंतर प्रोव्हाइड कम्फर्टेबल पोझिशन टू द पेशंट. पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन द्यायची. लास्ट, प्रोव्हाइड अँटीबायोटिक अँड ॲनल्जेसिक टू द पेशंट ॲज प्रिस्क्राइब्ड बाय डॉक्टर. अँटीबायोटिक द्यायचं आणि ॲनल्जेसिक द्यायचं. ते पण कुणी दिलेलं, डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं. तर दिस इज रिलेटेड अबाउट द मेट्रायटिस. मेट्रायटिस पाहिलं आपण, त्याच्यामध्ये टाईप्स बघितले 3, ॲक्यूट, क्रोनिक, ॲट्रोपिक. ओके, ॲक्यूटमध्ये आपण कधी ॲक्यूट होतं ते बघितलं. इट ऑल्सो ऑकर्स आफ्टर द ॲबॉर्शन ऑर चाइल्ड बर्थ. नंतर बघितलं की हे एक्झोजेनियस किंवा एंडोजेनियसचे ऑर्गॅनिझम तिथं असल्यामुळं आपल्याला मेट्रायटिसला फॉलो करावं लागते, किंवा प्लॅसेंटल साईट, लॉकिया. क्लिनिकल फीचरमध्ये आपल्याला जे काही साईन सिम्टम पेल्विक इन्फेक्शनमध्ये दिसतील ते इथं पण दिसणार आहे. प्रोफ्यूज ऑफेन्सिव्ह वजायनल डिस्चार्ज आहे. लोकिया डिस्चार्ज पण प्रेझेंट आहे, त्यामुळं सुद्धा आपल्याला डिप्रेस फील होऊ शकतं. ॲबडोमिनल पेन होतं, क्रॅम्प होतात. क्रोनिक मेट्रायटिस ही एक रेअर कंडिशन आहे, पण एकदा जर झाली तर सायक्लिक शेडिंग ऑफ होतं आहे इन्फेक्टेड एंडोमेट्रियममधलं, आणि कॉन्स्टंट ड्रेनेज व्हायला लागते. ह्याचं कारण काय? ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम, इन्फेक्शन IUCDsमुळे, प्लस इन्फेक्टेड पोलिप, रिटेन्ड पोलिप, फायब्रॉइड युट्रस, प्लस तुमचं ट्युबरक्युलर इन्फेक्शन, एंडोमेट्रियम बर्न्स ड्यू टू कॉस्टिक और रेडिएशन, स्पेशली विथ रेडियम. मग डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आपण मध्ये बघितलं आपण, स्मियर कल्चर अँड हिस्टोलॉजिकल एक्झामिनेशन. देन क्लिनिकल फीचर्स म्हणजे साईन सिम्टममध्ये आपण पाहिलं की असे व्यवस्थित स्पेशली किंवा प्रॉपर असे साईन सिम्टम कोणतेच नाही आहेत, पण प्युरुलंट डिस्चार्ज व्हजायनामधून पास होतं. युट्रस तुमचं स्लाइटली बल्जी, एनलार्ज्ड आणि हेवी मेनोरेजिक दिसायला लागतं. याच्यावर ट्रीटमेंट काय आहे की कॉज तुम्ही रिमूव्ह करा, जे काही 7 कॉजेस तुम्हाला सांगितले ते रिमूव्ह करा. नंतर अँटीबायोटिक्स द्या ॲज पर डॉक्टर्स ऑर्डर. ते पण कशावरून? जे काही हिस्टोलॉजिकल टेस्टचे रिपोर्ट येतात त्याच्यावरून. जर पेशंट मेनोपॉज असेल तर त्याला हिस्टेक्टॉमी सांगून टाका, म्हणजे सर्विक्सचं रिमूव्ह करायचं, सर्विक्स अँड युट्रस. नेक्स्ट आहे ॲट्रोपिक ऑर सेनिल मेट्रायटिस. ह्याच्यामध्ये काय होतं, एस्ट्रोजनची लेवल डिफिशियंट झाल्यामुळं हे कशामध्ये रूपांतर होतं, इम्युनिटीचं कमी होते, लॅक ऑफ इम्युनिटी. कुठली? युटेरस, सर्वायकल, व्हॅजायनलमधली. इन क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ह्याच्यामध्ये डिस्चार्ज दिसायला लागतो,
एनलार्ज्ड सॉफ्टरी टेंडर दिसायला लागतं, युट्रस फील व्हायला लागतं, प्युरिलन डिस्चार्ज दिसतो, त्या जो सर्विक्समधून एक्सपेल आउट होतो, आणि वजायनायटिस इन्फ्लॅमेशन ऑफ वजायना. देन डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन, ह्याच्यामध्ये सुद्धा हिस्टोलॉजिकल एक्झामिनेशन करायचे आपल्याला, म्हणजे स्टडी ऑफ सेल. नंतर डायग्नोस्टिक क्युरेटिव्ह करायचं पायोमेट्रासाठी. पायोमेट्रा ही एक लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे आणि ह्याच्यामध्ये ऑलवेज कन्फ्यूज असतो आहे, कारण ते कशाबरोबर येते, कॅन्सर ऑफ सर्विक्स बरोबर येते आणि ऑल टेस्ट आपण करून घेतलेले असतात. ह्याच्यामध्ये ट्रीटमेंट म्हणला तर इस्ट्रोजन सप्लिमेंट्स आपण देतो आहे आणि पायोमेट्रामध्ये ड्रेनेज ऑफ पस करतो आहे. अनरिस्पॉन्सिव्ह केसमध्ये हिस्टेक्टॉमी करतो आहे, त्याला इन्फेक्शनसाठी लेवल ऑफ इन्फेक्शनसाठी असिस्ट करतो आहे. टेक्निक्स ऑफ ॲबॉर्शन ज्या आहेत त्याच्यामध्ये सेप्टिक टेक्निक यूज करतो आहे आणि स्टराईल आर्टिकल्स यूज करतो आहे की जेणेकरून पेशंटला इन्फेक्शन होऊ नये. पेशंटला असिस्ट करतो आहे, एंडोमेट्रियम बर्न ज्याला झाला आहे त्याला असिस्ट करतो आहे का, कारण रेडिएशनमुळे त्यांना त्रास होत असतो. त्यामुळं हँडवॉश करायला सांगायचं आपल्या स्टाफला. पेशंटला पर्सनल हायजीन मेंटेन ठेवायला सांगायची, त्यांचा जेनेटल एरिया क्लीन करायला सांगायचा, त्यांना कम्फर्टेबल पोझिशन द्यायची पेशंटला जेणेकरून बेडसूर होणार नाही, चेंज करायला पाहिजे पोझिशन. पेशंटला अँटीबायोटिक आणि एनर्जेसिक द्यायचे ॲज पर डॉक्टर्स ऑर्डर. इट इज ऑल अबाउट मेट्रायटिस. I hope you understand. Thank you for watching my video. Subscribe my channel and press the like button. Thank you.